संस्थापक डॉक्टर पंजाबराव देशमुख यांना त्रिवार अभिवादन करून मी माझ्या भाषणाला सुरुवात करते। शिवाजी शाळा ही जिल्ह्यातील एक आदर्श शाळा म्हणून ओळखली जाते। त्या काळामध्ये सरकारी शाळांना अनुदान मिळत नव्हते। तुम्हाला माहित आहे का अण्णासाहेब कानफाडे कोण होते? मी सांगते। विद्यार्थ्यांसाठी आयुष्यभर अविवाहित राहून माध्यमिक शाळा ही जिल्ह्यातील एक श्रेष्ठ शाळा म्हणून ओळखली जाते। त्या काळामध्ये शाळेला सरकारी अनुदान मिळत नव्हते। तसेच अमरावती व वरुड येथील शाळा सुद्धा डबघाईस आल्या होत्या आणि मोर्शीच्या शाळेची सुद्धा हीच गत होती। म्हणून त्या काळच्या संचालकांनी ही संस्था 1930 मध्ये श्री अण्णासाहेब कानफाडे यांना स्वाधीनात केली। स्वदूर खास्ती असलेली मोर्शीची शिवाजी शाळा असे म्हटले की कोणाच्याही ओठांवर सर्वप्रथम जे नाव येते ते म्हणजे अण्णासाहेब कानफाडे। काही माणसं स्वतःसाठी जीवन जगता जगता मोठी होतात, तर काही माणसं इतरांसाठी जीवन जगता जगता मोठी होतात। तुम्हाला माहित आहे का अण्णासाहेब कानफाडे हे कोण होते? मी सांगते। तर विद्यार्थ्यांसाठी जीवन जगत आयुष्यभर अविवाहित राहून शाळेप्रती समर्पित राहून मोठे झालेले व्यक्तिमत्व म्हणजे अण्णासाहेब कानफाडे। शाळेसाठी निधी उभारावी या अनुषंगाने त्या काळामध्ये अण्णासाहेबांनी विद्यार्थ्यांच्या मदतीने साबणीचा कारखाना उघडला व साबण तयार करून त्या विकल्या आणि शाळेसाठी इमारत निधी उभारली। शिवाजी शाळेमध्ये सुरुवातीच्या काळात 13 महिने VU मेंढे मुख्याध्यापक पदी कार्यरत होते, तर त्यानंतर सकल 38 वर्ष अण्णासाहेब कानफाडे यांनी मुख्याध्यापक पदाची धुरा सांभाळली। त्यानंतर संस्थेने अण्णासाहेब कानफाडे यांनी डेप्युटी मॅनेजर ही जबाबदारी दिलेली होती। अण्णासाहेब भाऊसाहेबांच्या सोबतीला आल्याबरोबर अण्णासाहेबांनी आपल्या दूरदृष्टीचा वापर करून दमयंती नदीजवळील 11 एकर 24 गुंठे केंद्र सरकारची कॅम्पनिंग ग्राउंडची जागा तत्कालीन तहसीलदार किरण उपाध्य दादासाहेब होले यांच्या पुढाकाराने व भाऊसाहेबांच्या माध्यमातून शासन दरबारी आपले वजन वापरून 1600 रुपये भरून ही जमीन श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या नावाने करून घेतली। आज मोर्शीमध्ये अनेक इंग्रजी शाळा सुरू आहेत, तरी शिवाजी शाळेची पटसंख्या आणि गुणवत्ता मात्र कधीही कमी झाली नाही। शाळेचा नावलौकिक भाऊसाहेबांच्या आशीर्वादाने व अण्णासाहेबांच्या पुण्याईने उत्तरोत्तर वाढत असून मला या शाळेची विद्यार्थिनी म्हणून निश्चित अभिमान वाटतो। शिवाजी शाळेचा निरंतर उत्कर्ष होत राहू या शुभकामनेसह शाळेच्या प्रगतीचा उल्लेख असाच उंचावत राहो ही डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या चरणी प्रार्थना करते व माझे भाषण संपवते। जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र।